लातूर जिल्ह्यातल्या देवणी तालुक्यातील बोमळी बुद्रुक गावचे शेतकरी काशीनाथ गायकवाड यांचा बैल हा वीज पडून वारला. नंतर त्यांच्याकडे बैल घेण्याची ऐपत नसल्यामुळे त्यांनी स्वतःच्या पत्नीला अवताला झुंपलं बैलासारखं आणि शेती मशागत केली. ही घटना ज्यावेळी आमच्यापर्यंत आली त्यावेळी अक्षरशः डोळ्यात पाणी आलं आणि महाराष्ट्राची मान शर्मेनं खाली गेली. लक्षात ठेवा, कुठलं छत्रपतींचं राज्य तुम्ही चालवताय, कुठलं सरकार तुम्ही चालवताय, हे सरकारी व्यवस्थेचं अपयश आहे, सरकारचं अपयश आहे. कारण एका बाजूला शेतीमालाला भाव द्यायचा नाही, उत्पादन खर्च जास्त आणि भाव त्याच्यापेक्षा कमी, शेतकरी कर्जबाजारी झाला आणि म्हणून एक बैल घेण्याची सुद्धा ऐपत आता शेतकऱ्यांकडे राहिली नाही. ही महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची परिस्थिती आहे. काशीनाथ गायकवाड यांचा व्हिडिओ पाहून अक्षरशः मनामध्ये कालवा झाली, पोटात गोळा उठला. ही परिस्थिती आपण जी आलेली महाराष्ट्रामध्ये, कुठल्या दिशेनं महाराष्ट्राचं सरकार महाराष्ट्राला घेऊन निघालेलं आहे. हा छत्रपतींचा महाराष्ट्र आहे, शाहू फुले आंबेडकरांचा, महात्मा फुल्यांचा महाराष्ट्र आहे. या महाराष्ट्रात जर एका महिलेला बैलासारखा अवताला झुंपून घ्यावं लागत असेल तर आपण काय मिळवलं या महाराष्ट्रामध्ये, हे पूर्णपणे सरकारचं अपयश आहे. आता आम्ही ठरवलंय, क्रांतिकारी शेतकरी संघटना या शेतकऱ्याच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. आमचे सगळे पदाधिकारी या शेतकऱ्याची जाऊन भेट घेतील, त्यांना सर्वतोपरी मदत करतील. पण महाराष्ट्रातल्या अनेक शेतकऱ्यांमध्ये जी वेळ आली त्याला पूर्णपणे सरकार जबाबदार आहे. सरकारने वेळीच पावलं ओळखावी आणि शेतकऱ्यांच्या होणाऱ्या आत्महत्या थांबवण्यासाठी आणि जी परिस्थिती आहे शेतकऱ्याला ही परिस्थिती वाचवायची असेल तर शेतीमालाला उत्पादन खर्चावर आधारित भाव देणं ही सरकारची जबाबदारी आहे. अन्यथा महाराष्ट्रातले शेतकऱ्यांची पोरं शहीद भगतसिंगाचा अवतार घेऊन या सरकारला येणाऱ्या काळामध्ये जाब विचारतील.